आजचा मोर्चा हा सखल ओबीसी समाजाचा आहे। कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली हा मोर्चा नाही असं वडट्टीवार यांनी म्हटलं आहे। तर जरांगे आणि विखे पाटलांना पुढची पिढी माफ करणार नाही। काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी या भेटीवर टीकास्त्र डागलंय। विजय वडट्टीवार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपल्यासोबत ओबीसी नेते विजय वडट्टीवार आहेत। हो, काय सांगाल, आज मोर्चा निघतोय, प्रमुख मागणी आहे जो जीआर काढण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा। 2 सप्टेंबरचा जीआर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणार आहे, ओबीसीचं वाटोळं करणार आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं। चर्चा झाली, बैठक झाली। आम्ही त्यामध्ये थोडासा 2 पावलं मागे येण्याचाही निर्णय घेतला की तुम्ही यामध्ये जीआर काढताना पात्र हा शब्द घाला, पण त्यावरही सरकार मानायला तयार नव्हतं। त्यामुळे हा मोर्चा जनतेचा आक्रोश म्हणून निघत आहे। ओबीसीवर अन्याय होतो हे सर्वश्रुत आहे। 50 ते 60 ओबीसी नेते महाराष्ट्रातील या जीआरच्या तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली आणि या जीआरचा काय परिणाम ओबीसीवर होईल त्यावेळेस सगळ्या तज्ज्ञांचं मत आहे की यातील टेक्निकल लोकांचं मत आहे, तांत्रिक सगळं माहिती आणि त्याचा निष्कर्ष काढल्यानंतर हा ओबीसी समाज कुठेतरी उद्ध्वस्त होताना दिसतो आहे। म्हणून जनतेचा आक्रोश आहे की हा जीआर रद्दच झाला पाहिजे आणि त्यासाठी हा मोर्चा आज येथे निघतो आहे। हा केवळ ओबीसीच्या हक्काच्यासाठी हा मोर्चा आहे। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।